लक्षात आलं? तर कनेक्शन आपले कसे व्हायचे, कनेक्शन कसे झाले पाहिजे, हा महत्त्वपूर्ण पार्ट आहे. हा महत्त्वपूर्ण पार्ट आहे. तर समजून घ्या आपण जे कनेक्शन कसे करायचे. तर पहिला टॉपिक आहे की पोल कनेक्शन कसे करायचे. तर पोल कनेक्शन करताना सर्वात पहिले आपण एक या जे चार फाईल आपल्याला एक छोटा शेडेड पोल मोटर मध्ये आपण आता शेडेड पोल मोटरचे पोल कनेक्शन बद्दल आपण शिकत आहोत. तर शेडेड पोल मोटरचे पोल कनेक्शन चार फाईल आहेत. ते चार पोल आहे. हे काय आहे 1 2 3 4 एक हा पोल आहे. तर सर्वात पहिले हा पहिल्या पोलचा एक टोक बाहेर काढायचा. काय करायचं, त्याच्यामध्ये ओळखीसाठी स्लीव घालून टाकायचं. स्लीव घालला तर समजून टाकायचं की हा आपला याचा काम कंप्लीट झाला. समजलं? ज्याचे काम कंप्लीट होते तसं स्लीव घालत जायचं. तर हे आपण याच्यामध्ये स्लीव घालला, याचं काम कंप्लीट झालं, याला हात लावायचं नाही. मग हा राहिला दुसरा. तर मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या टोकाला हा शेवटचा टोक या दुसऱ्या कॉईलच्या शेवटच्या टोकाला ठेवतो. लक्षात आलं? त्याच्यानंतर आपण हा दुसऱ्या कॉईलच्या पहिला सुरुवातीचा टोक हा तिसऱ्या कॉईलच्या सुरुवातीच्या टोकाला ठेवतो. कोणत्या? तिसऱ्या कॉईलच्या सुरुवातीच्या टोकाला. आणि हा तिसऱ्या कॉईलच्या शेवटचा टोक हा तिसऱ्या कॉईलच्या शेवटचा टोक चौथ्या कॉईलच्या शेवटच्या टोकाला जोडायचं. आणि हे जे आहे हे दोन टोक आपण बाहेर काढलं. काय काढला? शेवटचे याचा एक टोक, शेवटच्या कॉईलचा एक टोक आणि सुरुवातीच्या कॉईलचा एक टोक हे लीड वायर म्हणून बाहेर काढलं. आता हे कनेक्शन पोल कनेक्शन का आपण असे केलं, तर याच्यामध्ये पाहायचं की करंटची दिशा महत्त्वपूर्ण हे आहे पॉइंट की याच्यामध्ये करंटची दिशा ओळखणे गरजेचे आहे. तर आपण हा जो करंट आला आपण इकडून दिला, हा करंट इकडून दिला, या इकडून वाहतात, याला आपण काय दिला, हा याची डायरेक्शन पाहायची, याची करंटची डायरेक्शन पाहायची. हा करंट असं जाईल, इकडून जाईल, बरोबर आहे? म्हणजे हा इकडून जाईल ना इकडून निघेल. म्हणजे याची करंटची दिशा कशी झाली, अशी झाली, बरोबर आहे? हा इकडून गेला ना इकडे निघाला, याची डायरेक्शन कशी झाली, टर्नची, हे असं करंट व्हायचं, बरोबर आहे? आता हे जे करंट आला हे इकडून निघाला, हे इकडून निघाला, हा असं जाईल, असं गेल्यावर हा इकडून चढला, शेवटचा हा इकडून चढला, हा कोणाकडे टाकून याची करंटची दिशा कोणाकडे येते, हे अशी येते, बरोबर आहे? हा इकडून निघाला, हा मग इकडून जाईल, याचा इकडून जाईल, हा मग इकडून जाईल. म्हणजे याची करंटची दिशा ही आली, ही इकडे आली, ही इकडे, हे असं, हे असं, हे असं आणि हा ही बाहेर. लक्षात आलं? आता याची हा क्लॉकवाईज होता, हा अँटी क्लॉकवाईज झाला, हा क्लॉकवाईज झाला, मग हा अँटी क्लॉकवाईज झाला. लक्षात आलं? हे पोल काय झाले, एक दुसऱ्याच्या ऑपोजिट बनले. काय बनले? एक दुसऱ्याचे ऑपोजिट बनले. आणि या ऑपोजिट जर तुमचा एकही टर्न चुकला तर तुमच्या पोल सारखे बनतील. तर ते एक दुसऱ्याचे ऑपोजिट पोल बनतील का? मग ऑपोजिट पोल नाही बनतील. तर त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक विरोध होणार ते नॉर्थ साऊथच्या ते होणार नाही आणि मोटर फिरणार नाही. तुम्हाला कंटिन्यूटी टेस्ट सारखी मिळेल, रेजिस्टन्स सुद्धा सारखा मिळेल. सर्व तुम्ही म्हणताल की मोटर तर बरोबर घातली, मोटर बरोबर बनवली, पेपर बरोबर घातला, स्लीव बरोबर घातलं, कनेक्शन बरोबर केलं, तरी पण जर तुम्ही एक कनेक्शन जर हा कनेक्शन थोडासा चूक केला एका लाईन मध्ये, समजून घ्या हा इथे जोडून दिला आणि हा डोक्यानं हा इथे जोडून दिला, हा तर तुमच्या मोटरच्या पूर्ण खड्डा बिघडून जातो. लक्षात आलं? समजून घ्या हे जे कनेक्शन आहे थोडासा हे इथे बरोबर केला पण हा इथे जोडला आणि हा इथे जोडला, तर हे तुमचं मोटरचं पूर्ण सिस्टम बिघडून जाईल आणि मोटर फिरणार नाही. लक्षात घेतलं? तर या प्रकारे या मोटरचे जे कनेक्शन आहे हे मोटरचे कनेक्शन समजणे गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर आपण म्हटलं की पोल जे आता ग्रुप कनेक्शन,